सोनं घ्यायचं असेल किंवा विकायचं असेल तर आपण सोन्याच्या दुकानात म्हणजे ज्वेलर्सकडे जातो। अशातच एक व्यक्ती सोन्याची नाणी घेऊन अनेक ठिकाणी फिरत होता। दागिन्यांच्या दुकानात जाऊन त्याची तपासणी करत होता, ज्यानंतर जे घडलं त्यावर विश्वास बसणार नाही। उत्तर प्रदेशमधील ही धक्कादायक घटना समोर आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीलीभीत जिल्ह्यातील बिसलपूर पोलीस स्टेशन परिसरातील मोहल्ला दुबे शहरातील रहिवासी विवेक अग्रवालला सोन्याच्या नाण्यांची माहिती मिळाली। त्यात मोठा नफा असल्याचे समजल्यानंतर त्याने 30 लाख रुपयांची खरेदी केली। आरोपींनी पीडित विवेक अग्रवालला सोन्याची नाणी विकण्यासाठी पुयान येथील अवना मोरजवळ बोलवलं होतं। दोन वेगवेगळ्या कारमध्ये 30 लाख रुपये घेऊन आलेल्या आरोपींनी आधी विवेकशी बोलून 30 लाख रुपये असलेली बॅग घेतली। सोन्याची नाणी घेऊन दुसरी कार येत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं। त्यानंतर दुसरी कार आल्यावर तिघही त्यात बसले आणि पळून गेले। आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर विवेकनं पुयान पोलीस ठाण्यात जाऊन फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध FIR दाखल केला। सोन्याची नाणी विकण्याच्या नावाखाली 30 लाखांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। हे लोक आधी सोन्याची नाणी दाखवून ज्वेलर्सचा विश्वास जिंकायचे आणि नंतर पैसे घेऊन त्याला निर्जन भागात बोलवायचे आणि तिथं त्याला आणखी नाणी देऊन पैसे घेण्यास तयार करायचे। अशा प्रकारे त्यांनी विवेक अग्रवाल नावाच्या व्यक्तीला आपल्या जाळ्यात अडकवून 30 लाख रुपये असलेली बॅग घेऊन पळ काढल्याचं पोलिसांनी सांगितलं। नाणी दाखवण्यापूर्वी आरोपीने पीडिताकडून 30 लाख रुपये असलेली बॅग घेतली आणि त्यास थांबण्यास सांगितलं। त्यानंतर दुसरी कार आली आणि ते पळून गेले। त्यानंतर पीडित व्यक्तीने पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी खबरांच्या माहितीवरून सोन्याची नाणी दाखवून नंतर सौदेबाजी करून फसवणूक करणाऱ्या 3 गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे। यातील 2 आरोपी लखीमपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत। पोलिसांनी आरोपींकडून 6 लाख रुपयांची रोकड आणि 50 बनावट पिवळ्या धातूची नाणी जप्त केली आहेत।